संतुलन म्हणजे त्यांच्या आध्यात्मिक आणि भौतिक जीवनात कसं तुम्ही संतुलन आणायचं. जसं पक्षीचे दोन पंख आहे वसं आपल्या आत्मेचे पण पंख आहे, ते आध्यात्मिक आणि भौतिक. आणि आपल्या गीतेचे जे मेसेज आहे समत्वम योग युच्यते, त्याप्रमाणे ते आपल्याला म्हणजे संतुलित अवस्था आपलं अवस्थाने कसं जीवन जगण्याचं ते आम्हाला ते गीतेकडून आपण शिकून घेतलं. त्याच्याबद्दल दाजीने सांगितलं. मला आठवण आता आले की बाबूजी महाराज सांगितलं, वी आर नॉट मेटेरियल बीइंग्स ॲस्पायरिंग फॉर स्पिरिच्युअल लाईफ. आणि आध्यात्मिक बट वी आर स्पिरिच्युअल बीइंग्स लिव्हिंग इन अ मेटेरियल वर्ल्ड. म्हणजे आध्यात्मिक जीवन आहे आपण सर्वजण, आणि आम्ही मेटेरियल विश्वातील आपण जगतो. आणि जे दाजी आता म्हणतात ना की मेडिटेटिव्ह स्टेटमध्ये राहावा, म्हणजे एक ध्यानमग्न स्थितीमध्ये राहावा. म्हणजे आपलं जे क्षमता कुठपर्यंत आहे तोपर्यंत आपल्याला करायचं, आणि त्याचे रिझल्ट जे आहे फल आहे त्यांच्याकडे सोडायचं. ते काल त्यांनी घेतलेले कर्म विकर्म आणि अकर्म. कर्म विकर्म आणि अकर्म म्हणजे विकर्म म्हणजे ॲटिट्यूड, जे एक ॲटिट्यूड म्हणजे आपलं आपण करतो ते विकर्म. म्हणजे ते म्हणजे ते वाईट गोष्ट अर्थ नाही. विकर्म म्हणजे विशेष कर्म. विशेष कर्म म्हणजे त्यांच्या आठवण घेऊन आपण केलं ते कर्म अकर्म होतो, म्हणजे ऍक्शनलेस ऍक्शन होतो. आणि तेच त्यांनी काल पण तेच सांगितलं. त्यांनी नो इम्प्रेशन नो संस्कारास, है ना. तो आणि दुसरा एक मला तुमच्या समोर पेश करण्यासारखं होतं. त्यांनी सांगितलं की इवन गॉड्स कॅनॉट चेंज. म्हणजे आपलं परिवर्तन आणायचं असेल परमेश्वर सुद्धा नाही करता येईल, मास्टर सुद्धा करता नाही येईल. फक्त आपलं व्यक्तिगत रूपाने आपण आपल्याला ते आवड असेल तेव्हाच होईल. आणि तेच आणि त्याच्यानंतर त्यांनी एक शब्द वापरला की इफ यू हॅव अ लिटल ओपनिंग ऑफ द हार्ट, तुमचं हार्ट हृदय थोडंफार तुम्ही उघडलं असेल तर त्यातून तुम्हाला ते कळेल, तुम्हाला समजेल. म्हणजे मी विचार केलं ते उघडलं म्हणजे त्यांचे उघड हृदयाची उघड म्हणजे काय. मला असं वाटलं ते आमचं कोऑपरेशन. दुसरा म्हणजे त्यांच्या भाषणात त्यांनी सांगितलं की कोऑपरेशन सहयोग करायचं. सहयोग म्हणजे काय, आपलं मेडिटेशन आपण करतो, ध्यान रोज करतो, ते इंट्रॉस्पेक्शन करतो, निरीक्षण करतो, आत्मनिरीक्षण करतो, है ना. तेव्हा ते तिथून पण आपल्याला मिळतं, ते पण कोऑपरेशन आहे. आणि बेड टाइम प्रेयर म्हणजे झोपताना पूर्वी आपण प्रार्थना करतो. पण ते जे सहयोग म्हणजे ते भरपूर प्रकाराने आपल्याला येते. फक्त आपल्याला सर्वात सुरुवातीला आम्ही ओळखणे, आपलं कमतरता काय आहे, आपलं चूक काय आहे, ते सगळं आपल्याला ओळख करायचं. त्याच्यानंतर पश्चाताप करायचं ते, आणि संकल्प करायचं परत नाही करणार. फक्त एवढंच नाहीये, एवढंच आपण करतो रात्री झोपताना पूर्वी प्रार्थना. त्यांनी काय सांगितलं, तुम्ही रिफाईन करा, परिष्कृत करा. म्हणजे रिफाईनमेंट आणायचं म्हणजे तुमचं आठवण म्हणजे विचार आणि क्रिया ते आपल्याला आणायचं. म्हणजे त्याच्यासाठी आपल्याला विल पॉवर आपल्याला लावायला लागेल. आमचे जे म्हणजे योग्य नाहीये त्याला सोडायचं, जे हो आहे त्याला करायचं. आणि तिसरं त्यांनी काय सांगितलं की ते युद्धभूमीने अर्जुनाने ते श्रीकृष्ण एवढं नाही सांगता येईल, काल एवढं काल नाही आहे. म्हणून त्यांनी काय सांगितलं ते ट्रान्समिट केलं, म्हणजे त्यांचे संप्रेषित केलं. म्हणजे ते काय आहे आणि जे ट्रान्समिशन ते श्रीकृष्णाने केलं ते आपल्यासाठी आत्ता उपलब्ध आहे. ते मला खूप म्हणजे पटलं. म्हणजे आत्ता हा ट्रान्समिशन आत्ता आहे अवेलेबल. आणि ते सांगतात ट्रान्समिशन ऑफ दी हायेस्ट पोटेन्शियल, म्हणजे खूप सर्व अधिक क्षमता कडून ते आपलं उपलब्ध आहे. आणि एक तुम्ही एक भाषणात तुम्ही सर्वांना आठवण असेल की त्यांनी ते सांगतात ते व्हॅक्युम, ते पोकळ स्थान, ते हर पेशीत जे पोकळ स्थान असते ते जेव्हा सृष्टी निर्मिती झालं तेव्हा ते पोकळ स्थान होतं. आणि ते
पोकळ स्थान प्राणाहुती म्हणजे ट्रान्समिशनला आकर्षित करतात. आणि ते म्हणजे काय, हे जे प्राणाहुती आणि जे आपलं आतमध्ये जे पोकळ स्थान एकच काला युगवर आणि त्याच्यावर प्रतिध्वनी झालं, प्रतिध्वनी होतं, तर काय होतं ते आपलं प्राणाहुती त्याच्या बरोबर आपलं प्रतिध्वनी आपले करायचं आपण करा हे आपलं हातावर आहे. आणि हर पेशी परिवर्तित होतो. काय कसं परिवर्तित होतो, दिव्य शक्ती दिव्य ऊर्जा असं परिवर्तित होतो. आणि दाजी हा भाषणात हे सांगितलं आपण सेंट्रल रिजन मध्य प्रदेश तिथं गेल्यानंतरच हे परिवर्तन होणार आहे असं नाही. कारण म्युटेशन ऑफ सेल असं व्हॉइस रिअल म्हणजे त्याच्यामध्ये याने संपूर्ण कृती भाग 2 मध्ये बाबूजींनी सांगितलं. ते शेवटपर्यंत आपल्याला थांबायची काही गरज नाहीये. ते सांगतात आपल्या दाजी सांगते की आपल्या आध्यात्मिक यात्रावर आपण हार्ट रिजन म्हणजे मनोमंडल, ब्रह्मांड, परब्रह्मांड, प्रपन्न प्रभू, प्रपन्न प्रभू प्रभू आणि सेंट्रल रिजन तेव्हा मध्य प्रदेश झाल्यानंतर आपल्याला परिवर्तन आणायचं असं काहीच नाहीये. ते काय सांगतात आत्ता आज आपण ते त्याच्या सक्रिय रीतीने ते ऍक्टिव्हेट करता येईल. आणि इतना तीव्र रीतीने आपलं परसेप्शन म्हणजे आकलन जे क्षमता आहे त्याच्या आपल्या खूप याने भक्ती आणि प्रेमाने त्याच्या आपल्याला हे प्राणाहुतीला आपल्याला काय करायचं आवाहन करायचं. आणि त्याच्यानंतर तुम्ही पहा तुम्हाला काय होतं, तुमच्या आत काय होतं. यांनी काय सांगतात अनकंडिशनल लव असायला पाहिजे. म्हणजे मी असं केलं तर मला हा मिळणार असं नाहीये. तेच त्यांनी हा भाषणावर ते सांगितलं. जे काही आहे तुमच्याकडे मी सोडलं. मी करणार आहे तुमच्याशी प्रेम करणार आहे आणि या रीतीने मी ध्यान पण करणार आहे. माझ्या हर पेशीत जे पोकळ स्थान आहे, जे प्राणाहुती जे सृष्टिकालाच्या प्राणाहुती जे आहे ते एकच युगाचे इतकी समता भरून आलेले ते त्याचं मी रेझनेशन ते आणणार आहे प्रेमपूर्वक. पण मी तुमच्याकडून काही मागणार नाहीये. जे काही आहे तुम्हाला द्यायचं असेल तर द्या आणि तुम्हाला जे करायचं करा. आणि ते काय सांगते ते असं केलं ते मेडिटेशन तुमच्या मेडिटेशनची म्हणजे तुम्हाला काय मिळतं कसं स्थिती होतं ते पहा. फक्त आम्हाला ते मेडिटेशन ध्यानाच्या अगोदर असंच माझ्या आतमध्ये जे कितकी पेशी असते पेशीची आतमध्ये जे प्राणाहुती ते पूर्णपणे ते आकर्षित करत असतात. असं तुम्ही केलं तर तुम्ही एक शॉर्टकट ते म्हणतात की सहज मार्ग इटसेल्फ इज अ शॉर्टकट बट दिस इज द शॉर्टकट ऑफ दॅट शॉर्टकट असं म्हणतात ते भाषणात. कोणाला पाहिजे असेल तर मी ते भाषणचे स्निपेट तुम्हाला पाठवते. फक्त एक मला हे जे 3 रिफ्लेक्शन माझे आतमधून हा जे त्यांचं भाषण ऐकून म्हणजे आतमध्ये ट्रिगर झालं, निरीक्षण करून ते ट्रिगर झालं. खूप खूप धन्यवाद. एवढं तुम्ही मला संधी दिलं म्हणजे भाषणासाठी नाही आहे, मला आत्मनिरीक्षण करण्यासाठी तुम्ही संधी दिलं म्हणून सर्वांना माझा सप्रेम नमस्कार. धन्यवाद. अनुसूया सिस्टर खूपच भारावून गेलोय आम्ही तुमचं हे रिफ्लेक्शन ऐकून. या गोष्टीचा एक वेगळा